सकाळी सकाळी छान अशी देवपूजा करून घेतली. त्यानंतर लगेचच घरातील आवरावर करायला सुरुवात केली. आता घरातील झाडू वगैरे सर्व माझं पूजा करण्याच्या अगोदरच करून झालेलं होतं. तर बेडरूम आवरायचं बाकी होतं, तर त्यानंतर लगेच बेडरूम आवरून घेतलं. ब्लँकेट वगैरे सर्व छान असे घडी करून ठेवून दिले. बेडरूम आवरल्याशिवाय घरातील बाकीचं काम आपण आवरले असं वाटतच नाही. तर त्यानंतर लगेचच गेलेले आहे मी किचनमध्ये. आज शनिवार असल्यामुळे यांचा उपवास असतो. मी, माऊ आणि राजवीर तिघच जण होतो जेवणासाठी. आणि राजवीरच्या फ्रेंडला पण माझ्या हातची सोयाबीनची भाजी खायची होती, तर मग मी इथे सोयाबीन भाजी बनवून घेतली. आता स्वयंपाक लवकरच आवरला होता. माऊला आज सुट्टी होती, शनिवार असल्यामुळे. राजवीरला हाफ डे होता, तर 9ला ट्यूशन असते माऊला, त्यामुळे मग मी तिला जेवणासाठी दिलं. त्यानंतर किचन वगैरे स्वच्छ पुसून काढलं. भांडी होती ती पण घासून घेतली. आणि हे सर्व आवरेपर्यंत राजवीर पण आला होता, तर मग त्याचा टिफिन वगैरे मी इथे तयार केला. भाजी थंड झाल्यानंतर डब्यामध्ये भरली. खरं तर स्टीलचा डब्बा पण आहे, पण त्यामध्ये भाजी कमी बसते म्हणून मग मी हा प्लास्टिकचा डब्बा दिलेला आहे. आता तो गेल्यानंतर माझ्याकडे थोडासा वेळ होता कपडे वगैरे धुतल्यानंतर, तर मग मी म्हटलं चला थोडंसं घर क्लिनिंग करून घेऊया. तर डायनिंग टेबल मी पुसून काढला. त्यानंतर हे जे टी व्ही युनिट आहे ते पण छान असं पुसून घेतलं. आणि प्रत्येक गृहिणीची एकच समस्या असते, ती म्हणजे घरातील कामं कितीही आवरली तरी ती संपतच नाहीत.